रामकृष्ण हरे. सज्जन हो, स्वामी परमहंसांच्या शरीर त्यागानंतर सर्व शिष्य हळहळले, दुःखी झाले आणि स्वामी रामकृष्ण परमहंसाच्या ज्ञानावर संतुष्ट होऊन आश्रमातच ते राहिले. पण स्वामी विवेकानंद थांबले नाहीत. त्यांना अजून ज्ञानाच्या कक्षा रुंदवायच्या होत्या, प्रगल्भ ज्ञान प्राप्त करायचं होतं. आणि मग ज्ञान अधिक समृद्ध कसं होईल त्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा सुरू केली. आणि तीर्थयात्रा सुरू केल्यानंतर तीर्थयात्रेतसुद्धा ज्ञान मिळतं. एका कवीने फार छान म्हटलेलं आहे, केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र अवलोकने मनुजा चातुर्य येतसे फार. केल्याने देशाटन जर केलं ना तर त्याने पण ज्ञान वाढतं, कारण वेगवेगळे अनुभव येतात देशाटन केल्यावर. पंडित मैत्री, पंडितांची मैत्री केली की ज्ञान आपलं वाढतं. पंडित म्हणजे पंडायुक्त, हा म्हणजे बुद्धिवान माणसाची संगत केली पाहिजे. ज्ञानी नव्हे, ज्ञानी एकांगीसुद्धा असू शकतो. ब्रह्मज्ञान झाला की तो ब्रह्मज्ञानीचा असू शकतो, एकांगी नाही. पंडित जो असतो ना तो संपूर्ण चौफेर ज्ञान त्याला असतं, सर्वांगीण ज्ञान असतं. तेव्हा पंडित मैत्री सभेत संचार, सभेमध्ये नेहमी भाग घेतला पाहिजे, सभा ऐकल्या पाहिजे. सभेमध्ये कसं असतं, चर्चा असते, वादविवाद असतो, संवाद असतो, प्रश्नोत्तराचे कार्यक्रम असतात. त्याच्यामध्ये आपण जर भाग घेतला, त्या सभा जर ऐकल्या तर आपलं ज्ञान वाढत असतं. शास्त्र अवलोकने, शास्त्राचं अवलोकन केलं पाहिजे, म्हणजे शास्त्र वाचलं पाहिजे. मनुजा चातुर्य येतसे फार, मनुजा म्हणजे माणसाला, चातुर्य येतसे फार, माणसाला चातुर्य प्राप्त होतं. चातुर्य म्हणजे चौफेर ज्ञान प्राप्त होत असतं. हे स्वामी विवेकांना माहिती होतं आणि विवेकानंद म्हणून तीर्थयात्रा करायला निघाले. तेव्हा ते जेव्हा काशीला गेले तीर्थयात्रा करत करत, आणि झालं मणिकर्णिकेचं स्नान केलं आणि स्नान करून जेव्हा ते काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला येत होते आणि येता येता त्यांनी सगळं ते बारीक निरीक्षण असतं त्यांचं, विश्वेश्वराचं मनोभावे दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन जेव्हा ते बाहेर एका गल्लीमध्ये असे निघाले तेव्हा हातामध्ये त्यांच्या पिशवी होती. आणि पिशवीत काय असणार, स्वामी विवेकानंदांच्या उपनिषद, गीता, इतर भाष्य असे ते पिशवी आणि भगवे कपडे, त्या हातात पिशवी घेतलेली. आणि जेव्हा ते चालायला लागले तेव्हा तिथे काशीमध्ये असे काही वानराचे समूह आहेत. आणि मग ते असं हेरतात, कोणाच्या हातात पिशवी आहे का काय, त्याच्यावर हल्ला करतात आणि ती पिशवी हिसकून घेतात आणि त्याच्यामध्ये असं तोडून बघतात काही खायचं आहे का वगैरे, खातात. असं ते वानरांचा ते रोजचा दिनक्रम असायचा. तर त्या वानराने स्वामी विवेकानंदांना पाहिलं. पाहिल्यानंतर एक वानराची झुंड त्यांच्या मागं लागले. मागं लागल्यानंतर स्वामी थोडेसे विचलित झाले आणि ते पळायला लागले की वानर जास्त पळायला लागले त्यांच्या मागे. आता धावपळ ही या दोघांची सुरू झाल्यानंतर तिथला जो रहिवासी होता त्यांना माहिती होतं की हे वानर तसे थांबणार नाहीत, यांची पिशवी हिसकून घेणार ना, खाली पाडणार, हे ऐकणार नाहीत. पण हे घाबरतात कशाला, तर त्यांना त्या माहिती असल्यामुळं एकाने त्या गल्लीतून मोठा आवाज दिला आणि त्या स्वामीजींना सांगितलं. स्वामी पळत होते आणि तो आवाज आला, मत डरो, भागो मत, पळू नका, भेऊ नका आणि पळू नका. असा आवाज ऐकल्यावर स्वामींचा विवेक जागा झाला. ते एकदम जागे झाले आणि खंबीरतेने असं रिॲक्शनच्या आवेशामध्ये त्या वानराकडे असे उभा राहिल्याबरोबर ते वानरं थबकले. आणि मग स्वामींना कळलं की अरे असं आहे काय.
तेव्हा पलायनवाद बरोबर नाही आहे. तेव्हा त्यांनी मग मत डरो भागो मत हा जो भाग आहे तर तो त्यांनी आपल्या पुढच्या वाङ्मयामध्ये ठिकठिकाणी घातलेला आहे. स्वामी म्हणतात, ज्यांना आपण भीतो ते आपणाला भेडसावीत असतात आणि ज्यांना आपण भीत नाही ते आपणाला भीत असतात. आणि म्हणून एक म्हण आहे, भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. जो भीतो ना त्यालाच ब्रह्मराक्षस भेडसावतो आणि ब्रह्मराक्षस त्याच्याच मागं लागतो. जो भीत नाही त्याला ब्रह्मराक्षस काही करत नाही. कोणताच राक्षस त्याच्या मागे लागत नाही. भूत पिशाचाची त्याला बाधा होत नाही. सांगायचा मुद्दा असा की जे खंबीर दृढनिश्चयी असतात, ज्ञानी असतात, तर ते असं कोणाला घाबरत नाहीत आणि म्हणून ते निश्चल असतात, आपल्या स्थितीवर आपल्या महात्म्यामध्ये असतात. हा या स्वामी विवेकानंदांच्या विचाराचा भाग आहे. तेव्हा सज्जन हो, हे ध्यानात ठेवा की स्वामींचा विवेक जागा झाल्यानंतर त्यांना वाटलं की ज्यांना आपण भीतो ते आपणाला भेडसावीत असतात आणि आपण ज्यांना भीत नाही ते आपल्याला भीत असतात. तेव्हा पलायनवाद स्वीकारू नका. कुठल्याही संकटाला खंबीर तोंड देण्यासाठी अगदी कंबर कसून उभे राहा, असा या स्वामींचा उपदेशाचा अर्थ आहे. हा अर्थ व्यवहारातसुद्धा आपल्या कुठे कुठे उपयोगात आणायला उपयोगाचा आहे आणि म्हणून हा आजचा व्हिडिओ प्रबोधनात्मक आहे, प्रेरणा देणारा आहे, हे लक्षात असू द्या. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, ज्ञान वाढवा, प्रचार करा. रामकृष्ण हरी.